प्रकरण पहिले, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि महत्त्व अभ्यासणार आहोत. मित्रहो, आजच्या टॉपिकला सुरुवात करण्याअगोदर अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासासंदर्भात मला एक छोटीशी टीप सांगावीशी वाटते. ती टीप म्हणजे अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करताना मुद्देसूद लिखाणाला अतिशय महत्त्व आहे. तसेच एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण हे अर्थशास्त्रीय भाषेतच सांगणे किंवा लिहिणे आवश्यक असते. त्यामुळे त्यात बदल करता येणे शक्य होत नाही. आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात लहान किंवा वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब संस्था किंवा वैयक्तिक किंमत इत्यादी. म्हणून वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणूनही सूक्ष्म अर्थशास्त्राला ओळखल्या जाते. म्हणून वैयक्तिक घटकांचा अभ्यास हे पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात, कारण सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवाच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे आंशिक समतोल. अंश म्हणजे पूर्णपैकी लहान घटक, तर दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. आणि म्हणूनच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलांचे विश्लेषण होय. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, पूर्ण घटकापैकी म्हणजे अर्थव्यवस्थेतील संपूर्ण घटकांपैकी एक उपभोक्ता किंवा एक उत्पादन संस्था किंवा विशिष्ट उद्योग इत्यादी घटकांना अनेकांपैकी वैयक्तिक स्तरावर वेगळं करून त्याचं विश्लेषण करण्याचं काम हे सूक्ष्म अर्थशास्त्र करते. चौथं वैशिष्ट्य विशिष्ट गृहीतकांवर आधारित. इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचा उपयोग सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये मुख्यतः करण्यात येतो. या गृहीतकामुळे सिद्धांताचे विवेचन करणे अतिशय सोपे होते. यानंतरचं पाचवं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धत. याआधी सांगितल्याप्रमाणे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकांचा स्वतंत्रपणे आणि तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. म्हणून विभाजन पद्धत हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानल्या जाते. त्यानंतरचं सहावं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. सीमांत तत्व म्हणजे एका वाढीव नगामुळे किंवा एका जास्तच्या नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. तेव्हा या सीमांत तत्वाचा वापर मुख्यतः सूक्ष्म बदलांचा परिणाम जाणून घेण्यासाठी तसेच उत्पादक व उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय घेताना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो. म्हणून सीमांत तत्व हे सहावं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला दिसून येते. सातवं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. उदाहरणार्थ, स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा मक्तेदारी इत्यादी. आठवं आणि अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे मर्यादित व्याप्ती.
अर्थशास्त्राची व्याप्ती ही वैयक्तिक घटकांपुरतीच मर्यादित आहे. म्हणजे याआधी आपण सांगितल्यापैकी अर्थव्यवस्थेतील संपूर्ण घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होत नाही, तर त्यापैकी वैयक्तिक किंवा मर्यादित घटकांचाच अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून शेवटच्या वैशिष्ट्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित स्वरूपाची असते. अशा प्रकारे आपण वरील 8 मुद्द्यांचा आधार घेऊन सूक्ष्म अर्थशास्त्राची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये बघितलेली आहे. यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. पहिलं महत्त्व स्पष्ट करणारा मुद्दा आहे किंमत निर्धारण. विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी बजावताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा महत्त्व स्पष्ट करणारा मुद्दा आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र हे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. 3. विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ, जकात शुल्कांचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती इत्यादी. 4. आर्थिक प्रारूपांची निर्मिती. आर्थिक प्रारूपाचा अर्थ आपण याआधी संकल्पनेमध्ये बघितलेला आहे. आर्थिक प्रारूप म्हणजे आर्थिक वास्तवातील निवडक आर्थिक चलनांमधील परस्पर संबंधाचे सुलभ प्रतिनिधित्व होय. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपांद्वारे विविध गुंतवणुकीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. त्यानंतरचं 5वा महत्त्व स्पष्ट करणारा मुद्दा म्हणजे व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत हे मदत करताना आपल्याला दिसून येतात. या निर्णयांमध्ये मग उत्पादन खर्चाची निश्चितीबाबतचा निर्णय असो किंवा वस्तूची किंमत निश्चिती असो किंवा महत्तम उत्पादन असो किंवा महत्तम नफा इत्यादींचा समावेश यामध्ये होताना आपल्याला दिसून येते. नंतर 6वा महत्त्व स्पष्ट करणारा मुद्दा आहे शासनास उपयुक्त. सूक्ष्म अर्थशास्त्र हे शासनाला उपलब्ध संसाधनांचे कार्यक्षम वितरण कशा पद्धतीनं करावं किंवा समाजातील सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास मदत करते. त्यानंतरचा 7वा महत्त्व स्पष्ट करणारा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपलब्ध साधनांच्या मदतीने त्यांचा वापर करून कशा पद्धतीनं जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आणि चांगल्या प्रतीचे उत्पादन घेऊन समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. म्हणून कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे आज आपण या 7 मुद्द्यांच्या आधारे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व अभ्यासलेले आहे. यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये पुढच्या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत.